आज उठायला उशीर झाला म्हणून ऑफिसला पण जायला उशीर झाला. मग पटकन जिन्यावरून खाली उतरलो आणि किचन मध्ये एंट्री केली तर काही स्वयंपाक झालेला नव्हता. तवर बाहेर आवाज आला, मालक वाचवा, मालक वाचवा. कुठला आवाज येतो म्हणून घरात गेलो तर फ्रीज मधून आवाज येत होता. फ्रीज उघडला तर ह्या 2 टप्प्या बटाटे थंडीने नुसती काकडून गेलेले, दात नुसतं कुडकुड कुडकुड करत होतं. म्हणून म्हणलं आता ह्यांचं काहीतरी करावं लागेल म्हणून ह्यांना शेकोटी पुढे घेऊन गेलो. आज लाईट नसल्यामुळे काय पाणी चुलीवर ठेवलं होतं. जाळाला बघताच दोघांनी पण पटापट पटापट लगेच त्या जाळात उड्या मारल्या. पुन्हा म्हणायला लागली, मालक वाचवा, मालक वाचवा. आता म्हणलं तुम्हाला काय वाचवत नाही, तुम्हाला जर वाचवलं तर मला उपाशी मारावं लागेल. तोपर्यंत पाणी पण तापलंय का ते बघितलं. पाणी चांगलं तापलेलं होतं. म्हणलं आता आंघोळ करून घ्यावं तोपर्यंत. ह्या दोघांना पण पुन्हा आगीतनं बाहेर काढलं आणि बघितलं चांगली भाजलेत का ते, तर चांगली आगीने होरपळून भाजून गेले होते. दोघांना पण उचलून घरात नेलं. तवर आमचा द्वेष पळत आला, काका मला पण बटाटे खायचंय. बरं म्हणलं बाबा. काय दोघा बटाट्यांना मग काय कातडी नुसती सोलून काढली त्यांची आणि एका ताटलीत घेतली काढून. ताटलीत टाकल्या बाय पुन्हा चेंदा मेंदा चेंदा मेंदा. पुन्हा वरडायला लागले, मालक वाचवा, मालक वाचवा. मग पुन्हा काय त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकलं. मीठ टाकल्यावर म्हणलं आता थोडं तेल पण टाकून घ्यावं म्हणजे जरा चव येईल त्याला. मग त्याच्यात थोडं तेल टाकलं आणि वरून मग थोडी चटणी पण घेतली. बायकोला म्हणलं जरा चटणी पण टाकतात. बायकोनं 2 चमचे चटणी टाकली. पुन्हा काय मग कोथिंबीर पण होती घरात, ती पण टाकली वरून थोडी. पुन्हा मग चेंदा मेंदा चेंदा मेंदा. पुन्हा म्हणायला लागली, मालक वाचवा, मालक वाचवा. असं करून माझा डबा झाला तयार. मग आंघोळ पण झाली होती. मग तोपर्यंत घरातनं बाहेर आलो तर आमची गाई निकाल म्हणती, मालक मी इकडे आहे बघा. मग मला म्हणजे बसा की पटकरनं. मी काय बसलो गाडीवर पटकरनं आणि चावी चालू केली. चावी चालू करते तेवढं तिकडून आलटो म्हणते, मालक मी पण आहे इकडं. आलटोचा मोये मोये करत मी बसलो ऑफिस मध्ये आणि तसा डबा उघडला. डबा उघडून म्हणलं टेस्ट तर बघावं कशी येते. एक घास हळूच चपातीचा मोडला आणि चपातीचा घास मोडून घेतला तर बाई एकच नंबर झाली होती.